काय करा ताई, हम्म. तिथं त्यांना पोलीस स्टेशनला सांगितलं, आम्ही पत्र दिलंय, त्यांची माहिती घेऊन देतील ते. पत्राचा काही संबंधच नाही ना, आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत ना. हो ना, ठीक आहे ना, चौकशी करतील, बघतील, कारखाना मग किती प्रशासन दिवस? बघेल. अहो त्यांचा जीव जाईल ना. एक मला सांगा, 2012 ते 16चा विषय मी नव्हतो तेव्हा, मी 22ला निवडून आलोय. अहो तसं नाही हो. ताई माझं ऐका ताई, वाद घालून काहीच होणार नाही. आणि कसं असतंय, वाद नाही घालत आम्ही, वाद नाही घालत. हो, मला माहिती आहे ताई. तुम्ही फक्त कसं आहे की व्यवस्थिशीर बोलला ना, मी व्यवस्थिशीर बोलतोय. वाद घालून काही प्रश्न मिटणार नाही. मग ते सांगतोय आम्ही, नाहीतर आम्ही माड्याला येतो, सगळे माड्याचे पण बोलवतो तिथं, आम्ही सगळे येतो तिथं मोर्चा घेऊन. ठीक आहे ना, काय फरक पडणार आहे? नाही का फरक पडत तुम्हाला काही? एकदा तुम्ही म्हणा तुम्हाला काही फरक पडत नाही, मग आम्ही ठरवतो आम्हाला काय करायचं. तुम्हाला ऐका, ते सांगतो, तुम्ही असं करून ब्लॅकमेल करताय का तुम्ही? ब्लॅकमेल नाही करत आम्ही. हो, ऐका, बालकींचे पैसे आहेत, ऐका ताई, माझं तुम्ही ऐका ताई. आमचं बघताय किती हे होतंय म्हणून, किती आमच्यात दम हे बघताय तुम्ही. त्या माणसाचा उद्या जीव गेला तर तुम्ही काय करणार आहे आमच्या? एक सांगतो ताई, ते पैसे बालकींचे आहेत, ते बालकींना मागितले पाहिजे. माझा भालकेचा काही संबंध नाही ना आता. हो, मग ते मला दिलंय का माल? बालकींना दिला? भालकेच्या घरी नाही दिला, भालकेच्या घरात नाही दिला आम्ही, कारखान्याला माल दिला. मग कारखाना बघून घेईल ना, मला कशाला फोन करताय? मग तुम्ही चेअरमन आहे ना. कारखान्याला बोला, नाही कारखान्या प्रशासनाला बोला तुम्ही. अहो तुम्ही चेअरमन आहे ना. हो, मी आता मला कार्यक्रम आहेत, मी आता पंढरपुरात आहे. तुम्हाला झेपत नव्हतं तर तुम्ही घ्यायचं नाही ना कारखाना चालवायला. ताई तुम्ही व्यवस्थिशीर बोला. व्यवस्थितच बोलत होते मी, तुम्हीच म्हणले की ते मला दिलं नाही. मला शेतकऱ्यांना निवडून दिले, मी शेतकरी पैसे द्यायचं काम आहे, तुम्ही मला नका ना काही बोलू. पण माल आम्ही कारखान्याला दिलाय ना, तुम्ही कारखान्याचे चेअरमन आहे. दर्जेदार आणि रोखठोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.